आज आम्ही भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये इथे आलेलो आहोत आणि मेश्राम परिवाराला जे आहे आज खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे. कारण गेल्या 48 दिवसापासून आम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मेश्राम परिवाराला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन करत होतो. सर्व जवळपास 25 सामाजिक संघटना, राजकीय संघटना मिळून जे आहे परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबाला जे आहे न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. शासन प्रशासनासोबत लढत होतो. बैठकाचा दौर चाललेला होता आणि अनेक जे आहे सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. कारण परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केलेली होती. कारण त्यांची जमीन जी आहे धानोरकर परिवाराने हडपली होती, एक शेंडे नामक व्यक्तीने हडपलेली होती आणि त्या संदर्भामध्ये त्यांना आत्महत्या करावी लागली. परंतु आत्महत्या केल्यानंतर सुद्धा आणि सुसाईड नोट त्यांची असतानासुद्धा पोलीस प्रशासनाने कुणावरही गुन्हा दाखल केलेला नव्हता आणि त्यामुळे जे आहे परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. आणि म्हणून ह्या संपूर्ण सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे आणि हा जो आंदोलन जो आहे, आंदोलनाचा जो भाग जो आहे, या सर्व लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केला. प्रत्येकाने आपापलं जे आहे योगदान दिलेलं आहे. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आमचे CPMचे जे आहे, CPIचे जे आहे रवींद्रजी उमाटे असतील, आमच्या PPI ग्रुपचे जे आहे आमच्या नभाताई असेल, तर अशा अनेक ज्या सामाजिक राजकीय संघटनांनी पाठबळ दिलेलं होतं आणि त्यामुळं जे आहे आज जे आंदोलन यशस्वी झालं. FIR होणार नाही अशा प्रकारचे जे तकलादू धोरण जे आहे शासन प्रशासनाने लावलेलं होतं. परंतु आमचा जो लढा जो आहे अधिक तीव्र होत होता आणि त्या संदर्भामध्ये शेवटी प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं, आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि आज जे आहे प्रत्यक्ष भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे अन्याय निवारण संघर्ष कृती समितीचा विजय आहे. यामध्ये आम्ही सर्व जे आहे सामाजिक आणि राजकीय संघटनांचे जे आहे आम्ही आभार व्यक्त करतो आणि यानंतरचा लढा पुन्हा परत जे आहे कशा पद्धतीने लढता येईल, मेश्राम परिवाराला कशा प्रकारे न्याय मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो.